डाळ खिचडी बनवण्यासाठी मी 2 कप बासमती तांदूळ घेतले, नंतर 2 चमचे मसूर डाळ घेतली, 2 चमचे तूर डाळ घेतली आणि 2 चमचे मुगाची डाळ घेतली. तिन्ही डाळी मिळून 1 कप डाळी घेतल्या आणि डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून 20 मिनिटे भिजायला घातलं. नंतर थोडासा कांदा कापून घेतला, टोमॅटो कापून घेतले आणि 1 गाजर कापून घेतलं, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, 2-3 तमालपत्र घेतले, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, थोडी धना पावडर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं. कुकरमध्ये तेल टाकून ठेवलं. त्यामध्ये जिरे, मोहरी तडतडली की लगेच कांदा टाकला. कांदा भाजला की हिरव्या मिरच्या टाकल्या, तमालपत्र, दालचिनी टाकली, नंतर टोमॅटो टाकले. टोमॅटो परतून झाले की गाजर टाकलं, नंतर पावडर मसाले टाकले आणि हे डाळ तांदूळ टाकलं. डाळ तांदूळ टाकेपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. सगळं 3 कप म्हणून मी 9 कप पाणी टाकलं. नंतर थोडंसं तूप टाकायचं आणि फुल गॅसवरती 2 शिट्टी करून घ्यायच्या. मस्त असं खिचडी तयार झाली. आता यावर फोडणी द्यायची. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं, मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण लाल झाला की लगेच गॅस बंद करायचा. नंतर त्यामध्ये मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकायची, असेल तर कढीपत्ताही टाकायचा आणि ही फोडणी खिचडीवर ओतायची. मस्त असं आपली ही डाळ खिचडी तयार आहे. नक्की करून बघा.